एक कोरियन टुरिस्ट इंडिया फिरायला येतो, पण दिल्लीच्या कनॉट प्लेसवर त्याच्यासोबत जे होतं त्यामुळे इंडियाचा पूर्ण नाव खराब झालं. तर तो मुलगा दिल्लीमध्ये फिरत असताना एक वयस्कर व्यक्ती त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणतो की माझी फॅमिली इथेच मूवी बघत आहे आणि मी सुद्धा इथे एकटाच फिरतोय, ते फुल इंग्लिशमध्ये बोलत होता. मला खूप आनंद होईल जर मी तुला इंडियातील सुंदर सुंदर मंदिर दाखवू शकलो तर, आणि जेव्हा मी कोरियाला येईल तेव्हा तू मला सुद्धा असंच फिरव. आणि त्या कोरियन मुलाला त्या वयस्कर व्यक्तीवर ट्रस्ट येतो आणि त्याच्यासोबत फिरायला जातो आणि फिरण्याचा, खाण्याचा, पिण्याचा पूर्ण खर्च त्या कोरियन मुलाला करायला लावतो. आणि लास्टला तो वयस्कर माणूस त्या कोरियन मुलाकडे पैशाची डिमांड करतो आणि त्याला धमकी देऊ लागतो. तेव्हा त्या कोरियन मुलाला समजतं की आपल्यासोबत स्कॅम झालाय. तो मुलगा आजूबाजूच्या लोकांना हेल्पसाठी हाक मारतो, पण आजूबाजूचे लोक त्याच्यावर हसत होते. विचार करा, अदर कंट्रीतला एखादा माणूस इंडिया फिरायला येतोय, त्याच्यासोबत असं काहीतरी होतं. कोरियन मुलाच्या व्हिडिओवर मिलियन मध्ये व्ह्यू आलेत आणि तो व्हिडिओ संपूर्ण कंट्रीमध्ये व्हायरल होतो. मित्रांनो, जेव्हा दुसऱ्या कंट्रीमध्ये फिरायला जाऊ तेव्हा ते सुद्धा लोक असाच विचार करणार की आपण चोरांच्या कंट्रीमधून आलो आहोत. मित्रांनो, काही लोकांमुळे पूर्ण देशाची इमेज डाऊन होते. विचार करा.